बुलेटिन, समस्या तुमची, बातमी आमची। शाळेतील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात घोडेगावमध्ये थेट शिक्षकानेच एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग करत तिचा विनयभंग केलाय। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। या शिक्षकावर घोडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे शाळेतला हा प्रकार घडताना शिक्षकाने जाणीवपूर्वक सीसीटीव्ही कॅमेरा हलवला आहे। हा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून घोडेगाव पोलीस शिक्षकाचा शोध घेत आहेत। राजेंद्र पानसरे असं या क्रीडा शिक्षकाचं नाव आहे। तो घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे। तर पीडित विद्यार्थिनी ही क्रिकेट खेळते आणि तिला राजेंद्र पानसरे प्रशिक्षण देत होता। या विद्यार्थिनीला महिला संघाचे कर्णधारपद देण्याचं अमिश पानसरे दाखवत होता। तिच्याशी जवळीक साधण्याचाही त्याने प्रयत्न केला होता। इतकंच नव्हे तर शाळा सुटल्यावर ती घरी येत असताना वारंवार तिचा पाठलागही तो करायचा। या त्रासाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने ही बाब कुटुंबियांना सांगितली। त्यानंतर घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फरार शिक्षकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। या शिक्षकाने आणखी विद्यार्थिनींना असाच त्रास दिलाय का हाही तपास केला जाणार आहे। घोडेगाव येथे काल एका फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये शाळेतील शिक्षकानेच वारंवार एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यामध्ये भारतीय न्यायसंहिता 75, 77 तसेच पोक्सोचे 8-12 या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे। यातील आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण 2 पथकं काल रात्रीपासूनच तैनात केलेली आहेत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपी लवकरात लवकर आम्ही अटक करत आहोत। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार वारंवार अशा प्रकारे त्या शाळेमध्ये घडत आहेत। काय पोलीस ही घटना फिर्याद काल दाखल झालेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत आणि या घटनेच्या अनुषंगाने त्याचबरोबर इतर काही घटना घडल्या असतील तर त्या अनुषंगाने आम्ही त्याबद्दल चौकशी करून त्यामध्ये जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल।